लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर यात्रेत प्रवेश शुल्क रद्द करण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन। प्रशासन व देवस्थान समिती विरोधात घोषणाबाजी, चर्चा न झाल्याने आंदोलकांचा जाहीर निषेध। लातूर शहरातील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर व रत्नेश्वर यात्रेदरम्यान आनंद मेळाव्यात येणाऱ्या भाविक भक्तांकडून आकारण्यात येणारे प्रवेश शुल्क तात्काळ रद्द करावे या मागणीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आले। शहर व ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांची गेल्या 3 ते 4 वर्षांपासून सातत्याने लूट होत आहे, असा आरोप आंदोलकांनी केला। या आंदोलनाचे नेतृत्व भारतीय मजदूर युनियन संघटना महाराष्ट्राचे संस्थापक प्रमुख राजकुमार भोसले यांनी केले। त्यांच्यासोबत दीपक गंगणे, बाबासाहेब बनसोडे, कावेरी विभूते, हतीम शेख यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते। श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या स्वागत गेट समोर सकाळी 11 वाजल्यापासून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले। आंदोलनादरम्यान कावेरी विभूते, दीपक गंगणे, हतीम शेख आणि कॉम्रेड राजकुमार भोसले यांनी भाषणे करत प्रवेश शुल्क रद्द करण्याची ठाम मागणी केली। 3 प्रमुख मागण्यांचा समावेश असलेल्या निवेदनावर देवस्थान समितीच्या प्रतिनिधींनी चर्चा न केल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली। जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच देवस्थान ट्रस्ट समितीच्या पदाधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करण्यात आला। सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रशासनातील कोणताही अधिकारी चर्चेसाठी न आल्याने आंदोलकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली। हतीम शेख यांनी आपल्या भाषणात उघड दार देवा हे गीत गात ग्रामदैवतास साखळी अर्पण करून प्रवेश शुल्क रद्द करण्याची भावनिक मागणी व्यक्त केली। या प्रतिकात्मक कृतीने उपस्थितांमध्ये तीव्र भावना व्यक्त झाल्या। कॉम्रेड राजकुमार भोसले यांनी प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली। अखेरीस सायंकाळी 6 वाजता आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असून मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। या आंदोलनाची माहिती लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्राचे शहर प्रतिनिधी हतीम शेख व कॅमेरामन हर्ष गिल यांनी दिली। बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा। यात्रा महोत्सव समितीचा, यात्रा महोत्सव समितीचा, यात्रा महोत्सव समितीचा बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा। यात्रा महोत्सव समितीचा, यात्रा महोत्सव समितीचा, यात्रा प्रशासनाचा, यात्रा प्रशासनाचा, यात्रा प्रशासन अधिकाऱ्याचा बंद करा, बंद करा, प्रवेश शुल्क बंद करा, बंद करा, बंद करा। प्रवेश शुल्क बंद करा। रत्नेश्वर देवस्थान कमिटीचा धिक्कार असो, सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थान कमिटीचा धिक्कार असो, धर्मदाय आयुक्त साहेबांचा, धिक्कार असो, धर्मदाय आयुक्त साहेबांचा धिक्कार असो। बंद करा, बंद करा, प्रवेश शुल्क बंद करा, बंद झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, प्रवेश शुल्क बंद झालाच पाहिजे, बंद झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। प्रवेश शुल्क बंद झालाच पाहिजे। ओके। लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। मी आलोय लातूर शहरातील सुप्रसिद्ध असे ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिराच्या स्वागत गेटाच्या समोर आलेला आहे मी। आणि लातूर शहरामध्ये भारतीय मजदूर युनियन संघटनेच्या वतीने सकाळी 10 वाजल्यापासून धरणे आंदोलन सुरू आहे। विचारूयात आपण त्यांना की आजच्या धरणे आंदोलनाचा काय विषय आहे, काय म्हणतात। प्रथमतः मी यात्रा महोत्सव समितीचा धिक्कार करतो, कारण भारतीय मजदूर युनियन आणि लातूर पूर्व भाग कृती समिती यांच्या वतीनं आम्ही गेली 3 वर्षापासून आम्ही यात्रा महोत्सव समिती, माननीय जिल्हाधिकारी, माननीय धर्मादाय आयुक्त यांच्याकडे आम्ही निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरावा केलेला आहे। यात्रा महोत्सव समितीने अक्षरशः लूट या ठिकाणी चालू केलेली आहे। जे भाविक भक्त सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी, रत्नेश्वर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी लातूर परिसर आणि लातूर ग्रामीण भागातनं या ठिकाणी भाविक भक्त येत असतात, परंतु त्यांना प्रवेश शुल्काच्या नावाखाली त्यांनी लूट करण्यात पाप केलेलं आहे। म्हणून आम्ही यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी धरणे आंदोलन केलं। त्यांना आम्ही निवेदनं दिली, त्यांना आम्ही विनंती केली, परंतु आमच्या विनंतीला त्यांनी मान न देता आमचा अवमान या ठिकाणी केलेला आहे।
त्याने किमान या ठिकाणी 1 ते 2 वेळा आले, परंतु तीच अट त्यांनी लावली की आम्हाला प्रवेश शुल्क रद्द करता येत नाही हे त्यांनी सांगितलं. आणि आम्ही भविष्यामध्ये विचार करू. आम्ही त्यांना म्हणालो किंवा आम्हाला लिखित स्वरूपामध्ये द्या, किमान या वर्षामध्ये जर तुम्ही नाही करू शकलो असतो तर किमान पुढच्या वर्षीसाठी आम्हाला लिखित स्वरूप द्या. परंतु इथल्या यात्रा महोत्सव समिती आणि इथल्या ट्रस्टीचा मुजोरपणा एवढा झालेला आहे, या भाविकाकडनं जो पैसा जमा होतो त्या पैशाचा माज या यात्रा कमिटीचा आणि इथल्या ट्रस्टीचा माज आपल्याला दिसून या ठिकाणी आलेला आहे. म्हणून तशा ट्रस्टींना या ठिकाणी आम्ही भारतीय मजुरीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आणि लातूर पूर्व भाग कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो. आणि यापुढील आंदोलन आमचं तीव्र असणारच आहे. जोपर्यंत प्रशासन या ठिकाणी प्रवेश शुल्क रद्द करत नाही आणि आम्ही जी मागण्या या ठिकाणी दिले त्या मागण्याचा विचार सहानुभूतीपूर्वक करत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे. कारण का हे गेले 3 वर्षापासून आंदोलन आम्ही करतोय. याच्यामध्ये कुठल्या संघटनाचं किंवा आमचा कुठलाही स्वार्थ नाही. परंतु लातूर शहर परिसरामधून आणि लातूरच्या काहीशा ग्रामीण भागातून या जी भाविक भक्त येतात त्यांना लुटण्याचं काम थांबलं पाहिजे, हीच आमची भूमिका या ठिकाणी घेऊन आम्ही या ठिकाणी लढत आहोत. परंतु इथल्या मुजोर प्रशासनाला, इथल्या मुजोर प्रशासकाला याचं काही देणं घेणं नाही. त्यांना फक्त पैसा पाहिजे. या ठिकाणी त्यांनी वेगवेगळे या ठिकाणी युनिट आणलेले आहेत. एक जलपरीचं अक्षरशः नग्न महिला त्या पाण्यात पोहते. म्हणजे या पवित्र ठिकाणी जर आपण अशा पद्धतीचं विभत्सपणाचं जर स्वरूप आणून जर फक्त आणि फक्त पैसा आम्हाला मिळाला पाहिजे, ही जर तुमची भूमिका असेल तर ही अत्यंत चुकीची आहे. तहसील मार्फत जे लोककलेच्या माध्यमातून लायसन घेतात आणि या ठिकाणी डान्स पार्ट्या या ठिकाणी चालवत आहेत. पण महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणता संदेश देणार आहात हा आमचा तुम्हाला या प्रशासनाला प्रश्न आहे. म्हणून या प्रश्नाने लाज कमीत कमी मनाची तर बाळगावी. आणि आम्ही जो मागण्या केल्या आहेत हे समाजाच्या चांगुलपणासाठी दिलेल्या आहेत. लातूरचं सांस्कृतिक वातावरण चांगलं टिकवण्यासाठी आम्ही हे करत आहोत. एक तर लातूरमध्ये 100 दिवसात ढवाळ्या खून मारामाऱ्या होत आहेत. हे इथलं प्रशासन काय करते हे कुणाला कळेना झाले. म्हणून फक्त पैसे उचलायचे का, AC मध्ये बसून वगैरे कागदपत्र काळे करायचं का, अशा पद्धतीचं लातूर शहरामध्ये वातावरण झालेलं आहे. मग या तीर्थक्षेत्रापासून या सिद्धेश्वर महाराजांच्या पवित्र भूमीमधनं एक चांगला संदेश जायला पाहिजे होता लातूर शहरामध्ये, की लातूर हे एक आगळं वेगळं इथले सुसंस्कृत लोक आहेत असं एक चांगलं संदेश आपण लातूरमधून द्यायला पाहिजे होता यात्रेच्या निमित्तानं. परंतु इथं विभत्स या ठिकाणी कर्कश आवाजामध्ये आजकाल बघताय तुम्ही 10वी आणि 12वीच्या परीक्षा चालू आहेत, त्या लेकरांना या कर्कश आवाजामुळे अभ्यासामध्ये व्यत्यय येतोय. हीच मागे आमच्या निवेदनामध्ये घेतली होती. इथल्या जे भाविक भक्त येतात त्यांच्या प्रवेश शुल्कामुळे त्यांच्या खिशाला झळ पोहोचत आहे, ते आम्ही बंद करा असं सांगायला लागलो. इथं तिरट चाललं जातंय, इथं 3 पत्ते जुगार या ठिकाणी चालला जाते, डान्स पार्ट्या चालत, हेच बंद करा, हेच आमची मागणी आहे. म्हणजे सर्व समाजाच्या भाविकांच्या वतीनं आम्ही पुढाकार घेऊन या ठिकाणी मागण्याचं निवेदन केलं होतं. परंतु इथलं मुजोर जे प्रशासन आहे, इथला जो मुजोर जांबुतकर नावाचा जो प्रशासक आहे तो इतका माज त्याच्यामध्ये आहे की 2-3 वर्षापासून आमची मागणी असत असताना सुद्धा आणि सकाळी 11 ते आता 6 वाजायला लागलेत, इतकी वेळ आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन केलं. पण त्या मुजोर अधिकाऱ्याने किमान या ठिकाणी येऊन भेट द्यावी आणि तुमचं काय मागणं आहे या म्हणण्याचा विचार सुद्धा करण्याची त्या नालायक प्रशासकांची त्यांच्यामध्ये मानसिकता दिसली नाही आम्हाला. म्हणून त्या प्रशासकाचा, जांबुतकराचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो. आणि उद्या जांबुतकर तुम्ही सावधान राहा. तुमच्या कार्यालयाच्या बाहेर तुम्हाला आम्ही निघू देणार, तुम्हाला घेराव घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही. उद्याच्या तारखेमध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आम्ही तुमच्या बाबतीमध्ये तक्रार करू. इथं दखल न घेतल्यामुळं आणि या यात्रेला स्वरूप चुकीच्या मार्गाने तुम्ही देत आहात. तुम्ही प्रशासक आहात, तुमची जबाबदारी आहे. लातूरमध्ये चांगलं वातावरण निर्माण झालं पाहिजे, तुमची जबाबदारी असताना सुद्धा तुम्हाला याचं काही देणं घेणं नाही. म्हणजे तुम्ही मजूर आहात, म्हणून तुम्हाला सजा देण्यासाठी आम्ही उद्या तुमच्या कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत. आणि तुम्हाला घेराव घातल्याशिवाय आणि तुमची जागा दाखवल्याशिवाय जांबुतकर साहेब आता आम्ही गप्प बसणार नाही, एवढंच या निमित्तानं तुम्हाला इशारा देतो. आणि हे जे आमचं आंदोलन आहे, काही मान्यवर आणखी त्याने प्रतिक्रिया देणार, त्या प्रतिक्रिया झाल्याच्या नंतर आम्ही या ठिकाणी तात्पुरतं आंदोलन आम्ही तात्पुरतं स्वरूपात स्थगित करत आहोत. पण कोणी असं समजू नये की हे आंदोलन संपलेलं आहे असं. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, या मागण्याचा पाठपुरावा करणार आहोत. आणि जांबुतकर साहेब, तुम्ही स्वतःला लई भारी समजू नका, तुम्हाला उद्या तुमची जागा आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही, एवढं या निमित्तानं तुम्हाला इशारा देतो. आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर
लातूर शहरातील ग्रामदैवत सिद्धेश्वर हे प्रसिद्ध देवस्थान आहे. या देवस्थानमध्ये वर्षामध्ये एक वेळेस येथे सिद्धेश्वर महाराजांच्या नावाने यात्रा भरत असते आणि या यात्रेमध्ये सर्व शहरातून ग्रामीण भागातून येणाऱ्या भक्त भाविकांकडून जो शुल्क आकारला जातो त्या शुल्क आकारू नये याबाबत हे आजचे धरणे आंदोलन होते. दुसरा विषय होता की लातूर हे एक चांगलं शहर आहे, सुसंस्कृत शहर आहे. या शहरामध्ये दररोज कायदा व सुव्यवस्थेच्या माध्यमातून सर्व शहरातील नागरिकांना माहिती आहे की ते दररोज खून मर्डर घटना घडत आहेत. अशी परिस्थिती या ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिराच्या आसपास होऊ नये, परंतु लातूरचे तहसीलदार यांनी डान्स बारचा परवाना देऊन येथे डान्स बार तयार केलेला आहे आणि तेही आणि सिद्धेश्वर यात्रेमधले जेही कमिटीचे सदस्य आहेत त्यांनी आजच्या या धरणे आंदोलकांना येऊन भेटून अशा समाधानकारक त्यांनी आज माहिती त्यांना दिलेली नाही. त्याच्यामुळं आज तूर्त त्यांचं आजचे धरणे आंदोलन इथं स्थगिती केलेलं आहे, परंतु याही पुढं त्यांचं आंदोलन सुरूच राहणार आहे. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. शहर प्रतिनिधी हातीम शेख सोबत हर्ष गिलचे, लातूर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.